मी हर्षाली, बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह, रोह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. ओबीसींना माझा विरोध नाही, मात्र त्याला सुट्टी नाही. मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा. खालापूर टोल नाक्यावर मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाज बांधवांकडून जोरदार स्वागत. खोपोलीत रस्ता सुरक्षा सप्ताह, जनजागृतीसाठी महिलांचा हळदी कुंकू. पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचा अनोखा उपक्रम. मोहोपाडा येथील क्रिकेटच्या अंतिम सामन्यात अंश 11 संघाचे वर्चस्व. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट. जॅक अँड जिल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्याने अजित पवार गटाकडून रायगडमध्ये जल्लोष करण्यात आला. आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत रोह्यात फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी घोषणांनी रोहा शहर दणाणून सोडत एकच जल्लोष केला. निवडणूक आयोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला चिन्ह आणि पक्ष दिल्याने रोहा तालुक्यामध्ये अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. निवडणूक आयोगाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला. आज खऱ्या अर्थाने दादांनी जो काही निर्णय घेतला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि राष्ट्रवादी ही पूर्णपणाने अजितदादांसोबतच होती, ते आज सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, रोहा. ओबीसींना माझा विरोध नाही, मात्र त्याला सुट्टी नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील नवी मुंबईतील कामोटे येथे मराठा महोत्सवात आले होते. ग्रामीण भागातील ओबीसींना माझा विरोध नाही, मात्र त्याला सुट्टी नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. तो गप्प बसत नाही तर मी कशाला सोडू, असेही ते म्हणाले. मी सामान्य घरातून येऊन सामान्य लोकांसाठी काम करतोय. राजकारणात जाणार का या प्रश्नावर राजकारण लय लांब गेलंय. मी व्यासपीठाच्या खुर्चीवर बसेन, पण राजकीय नको, असेही पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी जुन्याच आहेत आणि जुन्या नोंदी असतील म्हणून त्या सापडतील ना. आमच्या जुन्याच नोंदी नव्याने सापडल्या आहेत, असेही जरांगे पाटील म्हणाले. आतापर्यंत 57 लाख मराठा बांधवांच्या नोंदी आल्या असून तब्बल 2 कोटी मराठा बांधव हे आरक्षणात आले आहेत. जुन्याच आहेत ना, तेव्हाच तर नवीन सापडतात ना. जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात? जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना. जुनं एखाद्याला जमीनच नाही, नुसतं तो गावकरी, पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझा 7-12 मास जो सापडला मग आपल्या आज्याकडे होता, तर मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन. तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत, नव्यानं सापडल्या. सर मराठा. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारे मनोज जरांगे पाटील पनवेल येथे एका कार्यक्रमासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेने जात असताना खालापूर तालुक्यातील मराठा बांधवांनी खालापूर टोल नाक्यावर जरांगे पाटील यांचे घोषणाबाजी करत जोरदार स्वागत केले. मनोज जरांगे पाटील, सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील आणि विनोद साबळे यांच्या समवेत पनवेलच्या दिशेने कार्यक्रमासाठी रवाना झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले होते. 7 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील पनवेल येथील एका कार्यक्रमाला जात असताना खालापूर टोल नाक्यावर सकल मराठा समाज बांधवांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील, राज्य समन्वयक विनोद साबळे, उत्तम भोईर, किरण हडप, संकेत हडप, अमोल जाधव, भरत पाटील, मनोज पाटील, राजेश पारठे, भूषण कडव, नितीन मोरे, अरुण देशमुख, केतन निकम, प्रवीण लाले, रवी पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर.
वाहन चालवतानाचे नियम पाळण्याचे संस्कार आईनेच केले पाहिजेत। याबाबत जनजागृती करण्यासाठी खोपोलीतील चिन्मयनगर येथील कालीबारी मंदिरात हळदी कुंकू सोहळा आयोजित करण्यात आला होता। उपस्थित महिलांना वाण देत वाहन चालकांनी कोणते नियम पाळायचे याची शपथ देत यावेळी पुस्तकाचे वाटप करण्यात आले। केंद्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे। या प्रसंगी प्रादेशिक परिवहन विभागाचे मनोज पैठणकर, संदीप कित्ते, भाऊसाहेब कदम, मोनिका साळुंके, पूनम भोसले, खोपोलीचे उपपोलीस निरीक्षक अलोक किस्मतराव, डोंबाळे डेंटो फेशियल क्लिनिक पल्लवी डोंबळे, सामाजिक कार्यकर्ते विक्की गायकवाड उपस्थित होते। असे अपघात होतात आणि दुर्दैवाने त्या अपघातामध्ये कोणातरी आपल्या घरच्यांना जीव गमावा लागतो। तर ते होऊ नये याकरताच परिवहन विभाग आणि पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी कर्मचारी वगैरे सतत आम्ही रस्त्यावर उभे राहून जनजागृती करत असतो, तुम्हाला ते सांगत असतो। थोडक्यात बोलायचं तर गाडी चालवताना आपल्याला खूप मोबाईल वापरायची सवय आहे। म्हणजे आपण फोर व्हीलर जरी ड्रायव्हिंग करत असले एक हात स्टेअरिंगवर असतो, दुसऱ्या हातात मोबाईल असतो। कुठला तरी फेवरेट गाणं सिलेक्ट करत असतो, यूट्यूब सर्च करत असतो। यूट्यूब सर्च करत असताना 2 मिनिटांमध्ये बोलतात ना, ती नजर हटी आणि दुर्घटना घटी, तसे प्रकार होतात। त्याच्यामुळे मोबाईलचा वापर घरामध्ये इतर ठिकाणी नाही आणि गाडी चालवताना बिलकुल नाही। सीट बेल्ट लावायला सांगितल्यावरती कधी आम्ही अडवला अचानक आणि एखाद्याला सांगितलं सीट बेल्ट का लावला नाही, त्याच्यावर जर फाईन मारायचं ठरवलं तर तो रागवतात, नागरिक रागवतात आमच्यावरती, तर काय नाही लावलं तर काय फरक पडतो, फरक काय पडतो हे कधी कळतो जेव्हा ॲक्सिडेंट होतो। दरवर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीच्या आसपास एक महिनाभर रस्ता सुरक्षा आपण लोकांना सांगत असतो। ह्या पिरियडमध्ये आम्ही काही लोकांना गुलाब देऊन स्वागत करतो, त्यांचं दांडीगिरी करतो, पॅम्पलेट वाटतो, पॅम्पलेट लावतो तिकडे बाहेर, बघा तुम्ही। महिनाभर आम्ही राब राबतो, तुमचे जीव वाचावे। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। अचानक कला क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखा मोहपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहपाडा येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीच्या भव्य पटांगणावर 3 दिवसीय प्रकाशझोतातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार मनोहर भोईर आणि मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन मैदानावर 12 चेंडू खेळून काढले। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रकाशझोतातील सामन्याचा मनमुराद आनंद घेतला। अंतिम सामन्यात अंश 11 रसायनी आणि वरद टॉवर रसायनी यांच्यात चुरशीची लढत झाली। प्रथम पारितोषिक रोख 2 लाख आणि सुप्रीमो चषक अंश 11 रसायनी संघाने पटकावला, तर द्वितीय 1 लाख आणि सुप्रीमो चषक वरद टॉवर रसायनी संघाने पटकावला। सामन्यात मॅन ऑफ दी सिरीजचा मान संदीप पाटील, उत्कृष्ट फलंदाज रजत मुंडे, उत्कृष्ट गोलंदाज संदेश मुंडे यांना मिळाला। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। जॅक अँड जिल इंग्लिश मीडियम स्कूल पालीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात साजरे झाले। संचालिका प्रभा द्रविड यांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनाखाली स्कूलची यशस्वी घोडदौड सुरू आहे। या कार्यक्रमानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमास रवींद्र लिमये, शेकाप नेते सुरेश खैरे, नगरसेविका कल्याणी दपके, नगरसेवक विनायक जाधव आदी मान्यवरांनी संचालिका प्रभा द्रविड तसेच शिक्षक वृंद प्रणाली शेठ, सोनाली पाटील, हिना अमीन, अमृता कदम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। धमशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।